कोण कोण मला सावधी साहेब मला सांगायचं नाही मी सांगते मजा करू वकील साहेब. बरेच दिवस मी आजारीच होते. गोदाने माझी खूप सेवा केली. तिनेच मला आधार दिला. कुठे आहे मी? वहिनी साहेब माझ्याकडे तुम्हाला ठाव आहे ना दादा किती गरम डोक्याचे आहेत. कोणतरी भडकवलं असेल म्हणून चिडले असतील. शांत झाले की येतील तुम्हाला न्यायला. कोणीतरी भडकवलं म्हणून इतके चिडले की मलाच घरातून बाहेर काढले. वहिनी साहेब आता तुम्ही एकट्या नाही. तुमच्या पोटात शास्त्र्यांचा वंश वाढतो. या त्याचा तरी विचार करा. काही विचार ना त्याला. पार्वती वहिनी कुठे गेली? हो महादेवा गेली, निघून गेली, कायमची निघून गेली. महादेवा अरे काय बडबडतोयस तू? कुठे गेली पार्वती? कधी गेली? श्रीरंगला विचार, विचार त्याला, त्याला माहित असेल कुठे गेली. लागला का ग पत्ता पार्वतीचा? कुठे गेली ती? नाही ग, आजूबाजूला कुणालाच माहिती नाही ती कुठे गेली ते. आणि हा बघ काय बडबडतोय. मला श्रीरंगाला विचार. आता त्याला कुठून माहिती असणार? त्याच्या घराला तर कित्येक दिवसापासून मोठं कुलूप आहे. म्हणजे छबू ती पण गेली? सगळे गेले, श्रीरंग पण गेला, ती छबू गेली आणि पार्वती पण गेली. गेले, सगळे गेले, कायमचे गेले. शास्त्र्यांचा वंश माझ्या पोटात वाढतोय म्हणून जगते मी. हे बाळ त्यांच्या स्वाधीन केलं की मग मी कुणाचंच ऐकणार नाही. माझं जीवन संपवणार मी. मी केलं, मी अदृश्य केलं पार्वती. कायमचे गेले अदृश्य. मी तुझ्या आठवणींनी बेजार होऊन वेडा झालो, भ्रमिष्ट झालो. पार्वती, पार्वती, ए पार्वती, पार्वती इथे. मी 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 तू कुठे गेली होती? ताई सोडायला सांग ना. मला जायचंय ताई. ताई सांग ना त्याला. आणि अचानक एक दिवस श्रीरंग आला. नाही आमचे कोण? महादेव, मी श्रीरंग. श्रीरंग पंत, आमची एक इच्छा आहे. बोला. या वाड्याच्या छायाचित्रांसोबत आमच्या पार्वतीचं एखादं छायाचित्र जर तुम्हाला काढता आलं तर. तुमचं आपलं काहीतरीच. अगं अवघडण्यासारखं काय त्यात? श्रीरंगराव आपल्यासाठी अनोळखी आहेत का? सोहळा तर फारच छान झाला. आता छायाचित्र आल्यानंतर खरं काय ते कळेल. ते पाहून तुमची निराशा होणार नाही याची खात्री बाळगा. तू आलास. हो, तुमच्या नसण्याने पार्वती वहिनीला फरक पडायचा. अस्वस्थ असायचे त्या. आपण श्रीरंगरावांनी तो त्यांचा एकटेपणा दूर केला. महादेव, तुला आवडायची ते तूच म्हणाला होतास. त्या मुलीच्या तू प्रेमात पडलास ते नाव मला कळायला हवं श्रीरंगराव. ती तुझी का होऊ शकणार नव्हती? तिचं लग्न झालं होतं. तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास.